जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतून मी सुधीर बोरगे. काही महिन्यांपासून मी सर्व चालकांना सांगत होतो की लवकरात लवकर प्रशासन सरकार आपल्यासाठी काही नवीन नियम घेऊन येणार आहे. जे प्रशासनाकडून आपल्याकडे वारंवार सांगितलं जात होतं, लवकरात लवकर आम्ही तुमच्यासाठी काही नियमावली बनवलेली आहे आणि ती लवकरात लवकर आम्ही पब्लिश करू. परंतु प्रशासन आणि सरकार हे तर आपल्याला माहिती आहे की लवकरात लवकर काही कामं करत नाही आणि त्यामुळे सर्व चालक समाजाला भरपूर त्रास होत होता. परिवहन आयुक्तांना माझा एक छोटासा प्रश्न आहे, परिवहन मंत्र्यांना माझा एक छोटासा प्रश्न आहे की आपण श्रीवास्तव कमिटी बनवली, सर्व कमिट्या बनवल्या, पण त्या कमिटीतर्फे अहवाल जो आला त्याचं झालं काय? आणि मी सर्व चालकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ही चालकांच्या हितासाठी लढणारी संघटना आहे आणि रेग्युलर या संघटनेतर्फे तुम्हाला न्याय भेटलाय, भेटत आहे आणि नक्कीच पुढेही भेटत राहील. आज सकाळपासून वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या फिरत आहेत की मनसेचा प्रवासी दरवाढीला विरोध आहे, अशा प्रकारच्या काही बातम्या फिरत आहेत. त्यामुळे भरपूर चालकांचा मला कॉल आला. तर चालकांनी मला तेच सांगितलं की आम्ही तुमचे सभासद आहोत आणि तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती किंवा या पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत, तर यावरती आपली प्रतिक्रिया काय? तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला सुद्धा स्वतःला माहिती आहे की 2015, 16, 17 तेव्हापासून आपण महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरत आहोत. वेळोवेळी आंदोलन करण्याचं पण गरज लागली तर त्यावेळेला आम्ही आंदोलन सुद्धा केलेलं आहे आणि फक्त आंदोलन नाही केले, सक्सेसफुल आंदोलन केलं. आणि यावेळेला सुद्धा कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी या सर्व कंपन्यांसाठी आपण चांगल्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत, करत आहोत आणि नक्कीच करू. आमच्या पक्षामध्ये जनहित कक्ष आणि असे काही कक्ष आहेत, तर त्यांच्यातर्फे ती मागणी गेली की प्रवाशांना वेटीस धरलं जात आहे. मी ते पत्र पूर्ण जवळपास 3 ते 4 वेळा वाचलं. त्या पत्रामध्ये प्रवाशांना वेटीस धरू नये असं लिहिलेलं आहे. तर त्यामुळे हा सर्व गैरसमज करून न घेणं हे चांगलं असेल, हे चालक हिताचं असेल आणि हे संघटनेच्या हिताचं सुद्धा असेल. सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या संघटनेने किंवा ज्या चालकाने आंदोलन घेतलेलं आहे, तर त्या चालकांनी आंदोलन घेताना त्यांनी प्रवाशांना वेटीस धरावं किंवा यासाठी आंदोलन घेतलं आहे का? तर बिलकुल नाही. तो चालक त्याचा हक्क मागतोय प्रशासनाकडे आणि ढिम्म प्रशासन त्याच्याकडे पाहत नाहीये. तो चालक प्रशासनाकडे त्याचा हक्क मागतोय, त्याला काही इच्छा नाही आहे प्रवाशांना त्रास देण्याची आणि नाही कोणत्या संघटनेंना इंटरेस्ट आहे, पण तो त्याचा न्याय मागतोय आणि हा चालक समाज लवकरच रस्त्यावरती चांगल्या पद्धतीने उतरेल आणि तुम्ही लवकरच पाहाल. तर मी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, RTA अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्यामुळे सामान्य पुणेकर वेटीस धरला जात आहे. मी सरकारला विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर आपण ॲग्रिगेटर गाईडलाईन लागू करावी आणि जर लागू करत नसाल तर अशा सर्व कंपन्या बंद कराव्या, कारण हे टोटली इलिगली पद्धतीने 2011 पासून महाराष्ट्रात चालत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज आपण क्राईम रेट बघितला तर हा क्राईम रेट या चालकांकडून, म्हणजे या अनधिकृत चालवणाऱ्या जर क्राईम रेट आपण बघितला तर हा वारंवार वाढत चाललाय आणि 2011 पासून या सर्व कंपन्या इलिगली पद्धतीने चाललेल्या आहेत. तर जर प्रशासनाला यावर मार्ग काढायचा असेल तर लवकर काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ऑलरेडी IGF सोबत रस्त्यावरती उतरलेलीच आहे. सोमवार किंवा मंगळवारी आम्ही सर्वजण, ज्या संयुक्त समितीमध्ये सर्व संघटना होत्या, त्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर आपण एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन
हे करून दाखवू आणि त्याचा परिणाम हा ओला उबर आणि तत्सम कंपन्या इन ड्राईव्ह किंवा अशा भरपूर कंपन्या रस्त्यावर निघालेल्या आहेत. माझ्या मते जवळपास 40 एक कंपन्या झालेल्या आहेत. आज चालक उपाशी मरत आहे. तर मी प्रशासनाला सांगू इच्छितो, आपण लवकरात लवकर मार्ग काढावा आणि ह्या चालकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.